श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 2 संपूर्ण चरितामृतामधील गूढ आशीर्वाद नेहमी श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीत राहा. अनेक जन्मातले पापांचे ढीग भस्मीभूत होतील. मदुराई नंतर शंकर भट्टांची भेट सिद्ध योगींद्राशी होते तेव्हा त्यांनी शंकर भट्टांसवरील आशीर्वाद दिला. चरित्र वाचण्याच्या ओघात आपण पुढे निघून जातो, पण संपूर्ण चरितामृतामध्ये जागोजागी काही वाक्ये अशी आहेत की जिथे खूप वेळ रेंगाळायला पाहिजे, थांबलं पाहिजे. यातूनच श्रीपाद भक्ती कशी असावी, कशी साधावी हे संस्कार आपोआप रुजत जातात. कदाचित येथे सहज समाधीही साधू शकते. श्रीपाद श्रीवल्लभ अवतार हा केवळ 1320 मध्ये अवतरलेला नाही, तो युगानुयुगे आहे. कल्पांतात सृष्टी नसताना देखील श्रीपाद आहेत. श्रीपाद आदी गुरु आहेत. 1336 साली मदुराईतील सिद्ध योगींद्र शंकर भट्टांना श्रीपादांच्या नित्य स्मरणाबद्दल मार्गदर्शन करतात. म्हणजे त्यांची अनुभूती किती दिव्य असेल. चरितामृतात श्रीपाद श्रीवल्लभ चिदंबरम क्षेत्रात 1336 पूर्वी 108 वर्ष म्हणजे 1228 साली येऊन गेले आहेत असं पळणीस्वामी सांगतात. श्रीपादांच्या दक्षिण भारत भेटीवर इतर संदर्भ उपलब्ध प्रकाशित नाहीत, पण सिद्ध योगींद्रांना आयुष्यात किमान एकदा तरी सदैव श्रीपाद दर्शन झाले असणार व त्यानंतर सूक्ष्म रूपाने सिद्ध योगींद्र श्रीपाद संपर्कात असणार हे निर्विवाद सत्य आहे. कारण दक्षिण भारतात इतर प्रमुख देवता आहेत, पण सिद्ध योगींद्र श्रीपादांचे नाव घेत आहेत. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ अद्भुत आहे. पापांचे ढीग भस्मीभूत होणं म्हणजे प्रारब्ध खाक होणं. प्रारब्ध खाक झाले की माणूस कर्मबंधमुक्त होतो जशी कोरीपाटी. मग त्यावर काय लिहायचे हे सतगुरु ठरवतात. इतर कोणी जर अशा कोऱ्या पाटीवर बळजबरीने काही लिहायला गेले तर कुठल्या कुठे फेकले जातात. कोऱ्या पाटीवर शिक्षकाचे म्हणजे खऱ्या सतगुरूचे दुरूनच विशेष लक्ष असते. तू कही भी रहे मेरी घर में है असं सतगुरूचं सुरक्षा कवच असतं. श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.